3 ऑक्टोबर रोजी विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले। त्याच अनुषंगाने काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी सुद्धा आपलं नामांकन दाखल केलं। गेल्या 2 टर्म पासून यशोमती ठाकूर या काँग्रेस पक्षाकडून तिवसा मतदारसंघात आमदार आहेत। निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी भाजपाच्या उमेदवार निवेदिता चौधरी यांचा मागच्या वेळेस पराभव केला होता। मोदी लाटेतही गेल्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी विजय मिळवला होता। 3 ऑक्टोबर रोजी यशोमती ठाकूर यांनी पक्षाचा एबी फॉर्म जोडत निवडणूक निर्णय अधिकारी फुलजडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला। आज नामांकन अर्ज दाखल केलेला आहे। आता 7 तारखेला स्क्रुटिनी झाली की खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होईल। तसं तर माझं एक वेळा प्रत्येक गावामध्ये जाऊन झालेलं आहे। कामाच्या निमित्ताने किंवा प्रचाराच्या निमित्ताने मी त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचली आहे। आता कोण कोण उभं राहतं, मग काय काय राहील, या सगळ्या गोष्टींचं नियोजन 7-8 तारखेनंतर माहिती होईल। साहेब, निवडणूक असते आणि निवडणुकीमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नसतं। त्याच्यामुळे लढावं लागणार आणि जिंकावंही लागणार। यावेळी यशोमती ठाकूर यांच्या सोबत हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।